नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित इयत्ता 9वी भाग 1 प्रकरण 3। प्रकरणाचं नाव आहे बहुपदी आणि ह्यामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सराव संच 3.1। त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही ह्या सराव संच 3.1 अगोदर म्हणजे 3.1 साठी लागणारा जे बेसिक आहे त्या विषयी जे आपण व्हिडिओ बनवला ते व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर हा व्हिडिओ पहा। चला आता आपल्याला सुरू करायचा आहे सराव संच 3.1 मध्ये प्रश्न पहिला दिला आहे काय बघा की पुढील राशी आता बैजिक राशी बहुपदी आहेत का आणि ते लिहा आणि तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे, म्हणजे स्पष्टीकरणासहित सांगायचं की ती बहुपदी आहे का नाही। तर मित्रांनो इथं बघा पहिली राशी दिली y अधिक 1/y। आता सर म्हणावं बहुपदीसाठी कंडिशन काय पाहिजे सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये। आता आपण सांगतो ज्या बैजिक राशींमध्ये चलाचा घातांक पूर्ण संख्या असतात त्या बैजिक राशीला आपण बहुपदी म्हणतो। तर बघा मित्रांनो ही राशी बहुपदी नाही आणि कारण सांगतो नाही। कारण काय असेल बघा, कारण ही एक बैजिक राशी आहे आणि याच्यामध्ये कारण 1/y। आता 1/y या पदामध्ये y चा घात किती असेल -1 असेल, कारण ते y छेदस्थानी आहे ना, ते वरती गेलं। बघा जर तुमच्याकडे सूत्र असतो a चा m वा घात, याला आपण लिहू शकतो 1/a चा -m वा घात असं लिहू शकतो ना आपण त्याला। मग इथं y छेदस्थानी आहे म्हणजे 1/y आहे, तर याला आपल्याला लिहिता येते y चा वजा पहिला घात, म्हणजे घात काय आहे ऋण संख्या आहे, आपल्याला तर पूर्ण संख्या पाहिजे, -1 पूर्ण संख्या नाही आहे। म्हणून ही जी पहिली बहुपदी दिली काय y अधिक 1/y ही बहुपदी नाही आहे। मग पुढे आपल्याला सांगता येते कारण 1/y या पदामध्ये y चा घात काय दिलाय मित्रांनो, y चा घात दिलाय -1 आहे, म्हणून ही बैजिक राशी बहुपदी नाही आहे। समजलं असेल। आता पाहूयात दुसरं उदाहरण काय दिलंय बघा 2 - 5 वर्गमुळात x। सर म्हणावा ही बहुपदी आहे का नाही, कन्फ्युजन आहे। कुठं कन्फ्युजन आहे बघा, बैजिक राशी कशाला म्हणायचं, सॉरी बहुपदी कशाला म्हणायचं, ज्या बैजिक राशींमध्ये चलांचा घात पूर्ण संख्या असतात त्या बैजिक राशीला आपण बहुपदी म्हणतो। तर इथं 2 तर स्थिर बहुपदी आहे, पण 2 - 5 इथं मात्र मित्रांनो वर्गमुळात x दिलाय, म्हणून ही बहुपदी नाही आहे। बघा नाही, कारण काय नाही आहे बघा वर्गमुळात, कारण सांगतो वर्गमुळात x या पदामध्ये, आता या पदामध्ये वर्गमुळात हे बघा 5 वर्गमुळात x दिलंय ना आपल्याला, या पदामध्ये काय झालं बघा, या पदामध्ये इथं वर्गमुळात x आहे। वर्गमुळात x म्हणजे काय असतं, कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढायचं म्हणजे त्याला आपण लिहिता येते 2 चा 1/2 घात। मग इथं वर्गमुळात x दिलाय, वर्गमुळात x म्हणजे काय असेल, x चा कितवा घात असेल 1/2 घात असेल, पण आपल्याला घात तर पूर्ण संख्या पाहिजे, म्हणून ही बैजिक राशी बहुपदी नाही आहे। बघा आता पुढे आपल्याला लिहिता येते या पदामध्ये कोणत्या 5 वर्गमुळात x या पदामध्ये x चा घात काय आहे 1/2 आहे, म्हणून ही बहुपदी नाही। x चा घात 1/2 आहे, 1/2 आहे, म्हणून ही बैजिक राशी बहुपदी नाही, म्हणून बहुपदी नाही सांगता येते असं। चला म्हणून बहुपदी नाही। तर तिसरं उदाहरण पाहायचं आपल्याला x² अधिक 7x अधिक 9। अरे बाबा इथं सगळ्या पदामध्येच चलाचा घात पूर्ण संख्या आहे, हे बघा इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं काय नाही, म्हणजे इथं 0 असते, म्हणजे ही बैजिक राशी बहुपदी आहे, कारण इथं चलाचा घात पूर्ण संख्या आहे, म्हणून ही आहे। चला आता कारण आपल्याला लिहायचंच नाही, इथं काय सांगायचं आपल्याला प्रत्येक पदाचा घात पूर्ण संख्या आहे सांगता येते। चला झालं। ह्याच्यामधलं आपल्याला चौथं उदाहरण पाहायचंय। बघा चौथं उदाहरण दिलंय मित्रांनो, चौथं दिलंय 2m चा -2 घात अधिक 7m - 5 दिलं का नाही, यस। आता ही राशी जी आहे का नाही ही बहुपदी नाही आहे। कारण काय असेल सर म्हणावं, आता काय कारण झालं, याला काय झालं बहुपदी नसायला, बघा इथं 2m चा -2 घात आहे, आपल्याला घात पूर्ण संख्या पाहिजे, -2 पूर्ण संख्या आहे का नाही आहे, इथं m चा पहिला घात दिला, इथं m चा 0वा घात आपल्याला लिहिता येतं पण मी लिहित नाही बघा, पण इथं m चा -2 घात आहे म्हणजे ही बहुपदी नाही आहे, म्हणजेच इथं आपल्याला लिहिता येते 2m चा -2 घात या पदामध्ये
या पदामध्ये यमचा घात वजा 2 आहे, यमचा घात वजा 2 आहे, म्हणून ही बहुपदी ही बैजिक राशी बहुपदी नाही. झालं. 5वं उदाहरण पहा. चला 5वं उदाहरण दिलंय मित्रांनो 0. तर 0 ही बहुपदी आहे का? 0 ही बहुपदी आहे, कारण ती स्थिर बहुपदी आहे, म्हणजेच ही बहुपदी आहे. समजलं असेल तुम्हाला. कारण कसं लिहिता येते याला? 0 x चा 0वा घात, आणि तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 असते, म्हणजे इथं 0 गुणिले x चा 0वा घात म्हणजे 1, म्हणजे 0 गुणिले 1 म्हणजे 0. याला स्थिर बहुपदी म्हणतात. ही बहुपदी आहे. चला मित्रांनो, आता आपण पाहूया त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 2 आपल्याला पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न मी लिहित नाही, तुम्हाला प्रश्न वहीमध्ये लिहायचा आहे. काय प्रश्न असेल? प्रश्न दुसरा दिला आहे मित्रांनो की पुढील प्रत्येक बहुपदीतील यमचा घनचा सहगुणक लिहा. तुम्हाला काय करायचं आहे? पुढील प्रत्येक बहुपदीतील यमचा घनचा सहगुणक लिहायचा आहे. कशाचा सहगुणक? यमच्या घनाचा. आता इथं बघा मित्रांनो, यमचा घन दिला आहे, याचा सहगुणक किती असेल? यमच्या घनासोबत काहीच नाही म्हणजे किती असेल? 1 असते, म्हणजे 1 असते, म्हणून याचा सहगुणक जे असेल का नाही, सहगुणक आपल्याला लिहिता येते. यमचा घन याचा सहगुणक असते मित्रांनो 1. सोबत पुस्तक घेऊन बसा बरं. आता दुसरं उदाहरण दिलं याच्यामध्ये वजा 3/2 अधिक यम वजा वर्गमुळात 3 यमचा घन दिलाय मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं? यमचा घन याचा सहगुणक काढायचा आहे, म्हणजे इथं यमचा घन दिला, याचा सहगुणक वजा वर्गमुळात 3 आहे. वजा वर्गमुळात 3 हे यमचा घन याचा सहगुणक आहे. आता आपल्याला तिसरं उदाहरण पाहायचं याच्यामधलं. प्रश्न दुसऱ्यामधलं तिसरं उदाहरण दिलंय मित्रांनो वजा 2/3 यमचा घन अधिक वजा आहे वजा 5 यमचा वर्ग अधिक 7 यम वजा 1. याच्यामध्ये मला यमच्या घनाचा सहगुणक लिहायचा आहे. यमचा घन कुठं इथं आहे? याचा सहगुणक किती आहे? वजा 2/3. काय? वजा 2/3. म्हणजेच यमच्या घनाचा सहगुणक असेल मित्रांनो वजा 2/3. अशा प्रकारे आपलं हे इथं प्रश्न दुसरा काय दिला होता आपल्याला? पुढील प्रत्येक बहुपदीतील यमचा घनाचा सहगुणक आपण लिहिलाय. आता आपण बोलूयात प्रश्न क्रमांक 3 कडे. चला मित्रांनो, प्रश्न तिसरा दिला आहे की पुढील माहितीवरून तुम्हाला काय करायचं आहे? x हा चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहायची आहे. तर आता बघा, कोटी 7 असलेली एक पदी लिहायची आहे. काय? पुढील प्रश्न दिलाय, पुढील माहितीवरून आपल्याला काय करायचं? x हा चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहायची आहे. एक बहुपदी लिहायची आहे. दिलं ते प्रश्नामध्ये बघा, कोटी 7 असलेली एक पदी. आता चल कोणता वापरायचा? x. म्हणजे कोटी 7 असलेली आपल्याला एक पदी लिहायची आहे. म्हणजे कोणतं पण एक चल, x हा चल घ्यायचा आणि पद किती पाहिजे? त्याच्यात एकच पाहिजे. मग कोटी 7 पाहिजे, म्हणजे x चा 7वा घात 10 5 x चा 7वा घात. अशा प्रकारे आपण किती असंख्य बहुपदी लिहू शकतो. आता हे तुम्हाला कन्फ्यूज होईल. x चा 7वा घात 5 x चा 7वा घात वेगवेगळ्या बहुपदी आहेत, ह्या एक पदी आहेत. आता दुसरं उदाहरण दिलं याच्यामध्ये काय? कोटी 35 असलेली द्विपदी मला लिहायची आहे. काय मित्रांनो? कोटी 35 असलेली द्विपदी. आता इथं पण तुमचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकते. असंख्य अशा प्रकारे आपण बहुपदी लिहू शकतो. कोटी 35 असलेली आपल्याला द्विपदी लिहायची आहे. द्विपदी बहुपदी. चला आता कोटी 35 असलेली म्हणजेच काय असेल की सर्वात मोठा घात 35 असायला पाहिजे. मग आता x हा चल वापरायचा आहे, म्हणजे 3x चा 35वा घात अधिक 7 झाली द्विपदी. हे एक पद झालं, हे एक पद झालं, 2 पद तयार झालेत. आता पुन्हा आपल्याला तिसरं उदाहरण सोडवायचं आहे मित्रांनो. बघा, कोटी 8 असलेली त्रिपदी आपल्याला लिहायची आहे. काय? कोटी किती पाहिजे? कोटी 8 असलेली त्रिपदी. कोटी 8 असलेली किती पाहिजे? त्रिपदी मला सोडवायची आहे. त्रिपदी. चला त्रिपदी कोटी किती पाहिजे? 8. सर्वात मोठा घात किती असेल? 8 असेल. चला x वापरायचं, x चा 8वा घात अधिक x चा 3रा घात अधिक 2 झाली ना आपली त्रिपदी तयार. यस, प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येऊ शकते. बघा, हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 3. आता आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 4.
चला मग पाहूयात. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 दिला आहे. पुढील प्रत्येक बहुपदीची तुम्हाला कोटी लिहायच्या. चला प्रश्न लिहून घेऊत आपण. पुढील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, पुढील प्रत्येक बहुपदीची तुम्हाला कोटी लिहायची आहे. पुढील प्रत्येक बहुपदीची तुम्हाला कोटी लिहायची आहे. तर पहिली बहुपदी बघा, याच्यामध्ये दिलंय वर्गमुळात 5. अहो सर म्हणा वर्गमुळात 5 ची कोटी काय असेल. आता वर्गमुळात 5 दिलं, याच्यासोबत कोणताच चला दिलेला नाही. तुम्ही कोणता पण चला वापरू शकता आणि चलाचा शून्यवा घात घेऊ शकता. बघा याला मला लिहिता येते वर्गमुळात 5 बाहेर x चा शून्यवा घात, म्हणजे कोटी किती असेल याची 0. चला याची कोटी किती असेल मित्रांनो 0. दुसरं उदाहरण पाहायचं मला. तर दुसरं उदाहरण दिलंय मित्रांनो x चा शून्यवा घात अशा प्रकारे आपल्याला दिलेला आहे. तर ह्याची कोटी किती असेल, कोटी किती असेल मित्रांनो, कोटी 0 असेल. तिसरं उदाहरण पाहायचं आहे आपल्याला. चला x चा वर्ग. आता बघा x चा वर्ग म्हणजे घात किती आहे 2, तर कोटी किती असेल 2. कोटी किती असेल 2. चौथं उदाहरण पाहूयात. चौथं दिलंय मित्रांनो वर्गमुळात 2 आणि m बाहेर आहे, m चा 10वा घात वजा 7. आता बघा इथं वर्गमुळात 2 m चा 10वा घात आहे, परंतु हे m बाहेर आहे, वर्गमुळात 2 वेगळं आहे, म्हणजे आपल्याला हे m याची कोटी किती असेल मग 10. कोटी किती असेल 10. याच्यामधलं 5वं उदाहरण पाहूयात. चला 2p वजा वर्गमुळात 7. चला बघा बरं मित्रांनो इथं 2p वजा वर्गमुळात 7. तर इथं p हे चल आहे आणि याचा घात 1 आहे, म्हणजे कोटी किती असेल, कोटी 1 असेल. पुन्हा 6वं उदाहरण पहा. बघा 7y वजा y चा घन अधिक y चा 5वा घात, म्हणजे याची कोटी किती असेल, याची कोटी असेल मित्रांनो 5. खरं आहे. पुन्हा आपल्याला पाहायचं 7 नंबरचं उदाहरण. चला 7 नंबरचं उदाहरण दिलंय मित्रांनो xyz अधिक xy वजा z. आता इथं सर म्हणावं इथं एक चल एक नाही, इथं चल तर अनेक दिसलेत. मग एकापेक्षा जास्त चला असतील तर त्या बहुपदीची कोटी काय असते, प्रत्येक पदामधील चलाच्या घाताची बेरीज होते. बघा इथं 1 2 3 याच्यामध्ये 3 चल आहेत म्हणून त्याचा घात एकच आहे, म्हणून याची बेरीज 3 झाली. इथं 2 आणि इथं 1, म्हणजे याची कोटी किती असेल, याची कोटी असेल 3. याची कोटी असेल मित्रांनो 3. नंबर 8. चला आपल्याला नंबर 8 पाहायचा. इथं दिलाय मित्रांनो m चा 3रा घात, n चा 7वा घात वजा 3m चा 5वा घात n अधिक mn. तर तुम्हाला लिहायचे याची कोटी. आता चला तर वेगवेगळी आहेत. मग इथं काय करायचं, प्रत्येक पदामधील चलाच्या घाताची बेरीज करायची. इथं m चा 3रा घात आहे, n चा 7वा घात आहे, म्हणजे याची 10, याचं 5 आणि 1 6 असेल, आणि इथं असेल 2, म्हणजे याची कोटी किती असेल 10. कारण जर एकपेक्षा अधिक चला असतील तर काय करायचं, प्रत्येक पदामधील चलाच्या घाताची बेरीज करायची. मग बघा इथं कोटी किती असेल, इथं कोटी असेल 10. आलं. अशा प्रकारे हे असते प्रश्न. आता आपण पाहूयात 5वा प्रश्न. चला प्रश्न क्रमांक 5 बघूयात. तर मित्रांनो प्रश्न 5वा दिला आहे की पुढील बहुपदींचे रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी, घन बहुपदी या प्रकारे तुम्हाला वर्गीकरण करायचे आहेत. आणि प्रश्न दिलाय बघा. प्रश्न याच्या म्हणजे उदाहरण आहेत 2x चा वर्ग अधिक 3x अधिक 1. दुसरं उदाहरण आहे याच्यामधला बघा 5p. तिसरं उदाहरण दिलंय मित्रांनो वर्गमुळात 2y वजा 1/2. चौथं उदाहरण दिलंय मित्रांनो m चा घन अधिक 7m चा वर्ग अधिक 5/2m
वजा वर्गमुळात 7. पुन्हा चौथं उदाहरण दिलं आहे मित्रांनो, सॉरी हे जे आहे का नाही हे 4 नंबर आहे, पुन्हा आपल्याला 5 नंबर बघायचा आहे. 5 नंबर दिला आहे मित्रांनो a वर्ग आणि 6 नंबर दिला आहे 3r घन. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी अशा प्रकारे याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा बरं, आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदी म्हणजे काय, ज्या बहुपदीची कोटी किती असते, 1 असते, त्या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी म्हणतो. कोटी म्हणजे काय, सर्वात मोठा घात. बघा इथं 5p आहे, 5pचा पहिला घात आहे म्हणजे हे रेषीय बहुपदी आहे 5p. पुन्हा इकडं कुठंतरी बघा कुठं आहे का, पहिला हा इथं आहे म्हणजेच वर्ग. हे तिसरं उदाहरण वर्गमुळात 2y वजा 1/2 ही सुद्धा रेषीय बहुपदी आहे. पुन्हा आपल्याला पाहायचं मित्रांनो वर्ग बहुपदी. आता बघा वर्ग बहुपदी आपल्याला बघायची आहे. वर्ग बहुपदी म्हणजे ज्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे कोटी 2 असते त्या बहुपदीला आपण वर्ग बहुपदी म्हणतो. बघा इथं पहिलंच उदाहरण दिलं आहे 2x वर्ग अधिक 3x अधिक 1. दुसरं पहा याच्यात a वर्ग, ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे ना, पद 1 असू द्या पण घात किती आहे 2. पुन्हा आपल्याला पाहायचं याच्यामध्ये घन बहुपदी. घन बहुपदी, चला मित्रांनो बघूयात घन बहुपदी. आता घन बहुपदीमध्ये घात किती पाहिजे, सर्वात मोठा 3 म्हणजे कोटी 3 पाहिजे. म्हणजे इथे चौथं उदाहरण दिलं आहे m घन अधिक 7m वर्ग अधिक 5/2m वजा वर्गमुळात 7. आणि पुन्हा दिलं आहे 3r घन. इथं दिलं आहे घन बहुपदी. समजलं असेल तुम्हाला. आता आपल्याला पाहायचं याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6. चला सोडूयात प्रश्न क्रमांक 6. तर प्रश्न 6वा दिला आहे पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहायचं आहे. प्रमाण रूपात म्हणजेच घाताच्या उतरत्या क्रमाने लिहा किंवा चढत्या क्रमाने लिहा. पहिलं दिलं याच्यामध्ये m घन अधिक 3 अधिक 5m. आता ही बहुपदी आपल्याला काय करायचं, प्रमाण रूपात लिहायचं आहे. म्हणजेच बघा m घन अधिक 5m अधिक 3 ही झाली प्रमाण रूपात. आता दुसरी बहुपदी याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला वजा 7y अधिक y 5 अधिक 3y घन अधिक वजा आहे वजा 1/2 अधिक 2y 4 वजा y वर्ग. आता ही बहुपदी जी आहे आपल्याला काय करायचं, प्रमाण रूपात लिहायचं. म्हणजे काय, सर्वात मोठा घात अगोदर घ्या. इथं y 5 पुन्हा अधिक 2y 4 पुन्हा अधिक 3y घन पुन्हा वजा y वर्ग वजा 7y वजा 1/2. अशा प्रकारे आपण प्रमाण रूपात लिहू शकतो. झालं. चला आता आपल्याला पाहायचं प्रश्न क्रमांक 7. बघा मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न पाहूया. चला प्रश्न 7वा दिलाय तुम्हाला पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहायचं आहे. म्हणजे बघा सहगुणक रूपात पहिल्यांदा पहिली बहुपदी दिली x घन वजा 2. आता x घन वजा 2 ह्या बहुपदीला आपल्याला प्रमाण रूपात लिहायचं म्हणजे x घन. आता अधिक x वर्ग असलेलं पदच नाही म्हणून आपल्याला लिहिता येते 0x वर्ग. पुन्हा x असलेलं पदच नाही म्हणून आपल्याला लिहिता येते 0x आणि पुन्हा वजा 2 आणि आपल्याला खाली लिहिता येते सहगुणक रूप. इथं सहगुणक रूप लिहूया. चला सहगुणक रूप. तर सहगुणक रूप काय असेल मग आपल्याला लिहिता येते x घन याचा सहगुणक 1 आहे, x वर्ग याचा सहगुणक 0 आहे, x सहगुणक 0 आहे आणि वजा 2 ॲज इट इज. अशा प्रकारे आपल्याला कोणती पण बहुपदी सहगुणक रूपात लिहिता येते. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं दुसरं उदाहरण. चला तर दुसरं उदाहरण दिलं आहे मित्रांनो 5y. याला मी लिहू शकतो 5y अधिक 0. लिहू शकतो का नाही, यस. मग आपल्याला लिहिता येते सहगुणक रूप. चला सहगुणक रूपात कसं लिहिणार, मग y सहगुणक 5 आहे आणि स्थिर पद 0 झालं. तिसरं उदाहरण पाहूयात मित्रांनो. तिसरं उदाहरण दिलंय 2m4 वजा 3m वर्ग अधिक 7. आता याला आपल्याला प्रमाण रूपात लिहिता आहे म्हणजेच घाताच्या उतरत्या क्रमाने.
मग अगोदर 2m चा चौथा घात घ्या, पुन्हा आता मला सांगा m चा घन असलेलं पदच नाही म्हणून आपल्याला लिहिता येते 0m चा घन अधिक इथं वजा आहे म्हणजे वजा 3m चा वर्ग। आता मला सांगा m हे चल असलेलं पदच नाही म्हणून आपल्याला 0m लिहिता येते आणि पुढे शेवटी अधिक 7। मग सहगुणक रूप लिहिता येते आपल्याला, मग सहगुणक रूप आपल्याला लिहिता येते बघा, m चा चौथा घात याचा सहगुणक रूप, सहगुणक काय 2, m चा घन याचा सहगुणक किती आहे 0, m चा वर्ग याचा सहगुणक किती आहे वजा 3, m चा सहगुणक 0 आहे आणि पुन्हा अधिक 7 हे ॲज इट इज। अशा प्रकारे आपण प्रश्न 7वा पण इथं कम्प्लिटली सोडवलेले आहोत। आता आपण याच्यामधले प्रश्न 7व्यामधलं चौथं उदाहरण पाहूयात। चला प्रश्न 7व्यामधलं चौथं उदाहरण आपल्याला बघायचं मित्रांनो। तर दिलंय काय, 6 नंबर दिलाय वजा 2/3। आता याचा सहगुणक रूप मला लिहायचा आहे, वजा 2/3 आहे म्हणजे आपल्याला लिहिता येते सहगुणक रूप। तर याचा सहगुणक रूप असते वजा 2/3 आणि हे याचं उत्तर आहे। अशा प्रकारे आपण सोडवू शकतो। चला आता आपल्याला सोडवायचा प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 आपल्याला सोडवायचा आहे। तर पुढील सहगुणक रूपातील बहुपदी आपल्याला x चल वापरून घातांक रूपात लिहायचं आहे। म्हणजेच काय करायचं, x हे चल वापरायचं आणि ती सहगुणक रूपातील बहुपदी आपल्याला घातांक रूपात लिहायचं आहे, सहगुणक रूपातील बहुपदी। आता इथं बघा 1, 2, 13 हे 3 पद आहेत म्हणजे इथं आपल्याला काय करायचे आहेत, एक घात कमी करायचा म्हणजे बघा एक आहे म्हणजे याला आपल्याला लिहिता येते x चा वर्ग अधिक 2x अधिक 13। अशा प्रकारे ही बहुपदी सहगुणक रूपातील बहुपदी घातांक रूपात लिहिता येते। पुन्हा दुसरं उदाहरण दिलंय बघा मित्रांनो, इथं 5, 0, 0, 0, वजा 1। आता इथं बघा 1, 2, 3, 4, 5 म्हणजे इथं किती आहेत 5 पदं असतील परंतु घात किती पाहिजे 4 म्हणजेच 5x चा चौथा घात अधिक 0x चा घन अधिक 0x चा वर्ग अधिक 0x वजा 1। यालाच मला लिहिता येते मित्रांनो 5x चा चौथा घात वजा 1 झालं, घातांक रूपात लिहिता आलं। पुन्हा याच्यामधलं आपल्याला पाहायचं तिसरं उदाहरण। चला मग सोडवूया तिसरं उदाहरण काय असते ते बघा। तिसरं उदाहरण बघा, याच्यामधला तिसरं उदाहरण आहे मित्रांनो वजा 2, 2, वजा 2, 2। याच्यामध्ये पद किती असतील 4 आणि घात किती पाहिजे 3, सर्वात मोठा घात 3 असेल म्हणजे इथं वजा 2x चा घन अधिक 2x चा वर्ग वजा 2x अधिक 2। अशा प्रकारे ही बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात लिहिता येते। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।